नमस्कार, मी रंजना पेडकर. कृषीप्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. वाघाची शिकार करणारा बहेलिया गँगचा प्रमुख कट्टू पारधी याला पकडण्यात पोलिसांना यश. उत्तर प्रदेशातील लखमीपूर खैर या गावाहून करण्यात आली अटक. 21 जानेवारी 2016ला गडचिरोली येथील वडसा न्यायालयात कट्टू पारधी याला घेऊन जात असताना त्याने लघुशंकेचे कारण देत पोलिसांना तुरी देऊन पलायन केले होते व तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर त्याचा शोध घेणे सुरू होते. गुप्तचर विभागातून मिळालेल्या सूचनेच्या आधारे कट्टू उत्तर प्रदेश येथील लक्ष्मीपूर खैर या गावात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस व स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. त्याला भंडारा जिल्ह्यात आणण्याची संपूर्ण प्रक्रिया 1-2 दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती भंडारा पोलीस अधीक्षकांनी दिली. फाइनली जो हमारी टीम ने हार्डवर्क पुटअप किया पूरे साल भर कट्टू पारधी को पकड़ने के लिए थ्रू ऑल द मीन्स, वो पेड ऑफ किया है एंड फाइनली हमने उसको यूपी में नैप करी. हमारी टीम्स जो हैं वो रवाना हो चुकी हैं और चूँकि यहाँ से काफ़ी दूर है लखीमपुर खेरी, तो मोस्ट प्रॉबली 2 या 3 दिन में कट्टू पारधी को वापस भंडारा ला लिया. अजय मेश्राम, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, भंडारा. कोल्हापूर जिल्ह्यातील तोडकर महाराज आश्रमात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पंढरपूर कोल्हापूर सज्जनगड पालखी सोहळ्याचे करण्यात आले आयोजन. शेकडो भाविकांनी सहभाग नोंदविला. या वर्षीचा पालखी सोहळा एका वेगळ्या घटनेमुळे खास मानला जातोय. टाळ, मृदुंग व पालखीचा गजरात भाविक मार्गक्रमण करत असताना डोंगरातून 10 ते 15 वानर आले व त्यातील एक वानर टाळाच्या तालावरती चक्क नाचू लागले. तोडकर महाराज मंदिर, श्री क्षेत्र अमृतनगर, पोस्ट वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. वानराच्या रूपात महाराजांनी मला पण आनंद झाला हे भक्तांना दाखवून दिलं. असा साक्षात्कार सर्व लोकांना बघायला मिळाला आणि सर्व लोकांना या सोहळ्याचा पूर्ण लाभ मिळाला. जय हनुमान. वानर हे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क तोडकर महाराजच आहेत अशा नाना चर्चा भाविकांमध्ये रंगल्या होत्या. अशोक पवार, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. सांगली येथील सोशल फाउंडेशनच्या वतीने पोलीस पाटलांकरिता 1 दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन होणार आहे. हम श्री कृष्ण सोशल फाउंडेशन मिरज इनके तरफ से हर साल की तरह इस साल भी जत पुलिस स्टेशन के सामने जो हॉल है उसमें पुलिस पाटिलों के लिए 1 दिन का मार्गदर्शन शिविर आयोजित किया है. नया जो कानून बनता है, जो इस कानून के तज्ञ लोग हैं उनको यहाँ पे बुला के उनके सामने हम कानून की जानकारी देने के लिए उनको कहते हैं. तो हम आह्वान करते हैं कि सभी पुलिस पाटिलों ने इस कार्यक्रम का लाभ लो. अशोक पवार, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील सलून व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून एड्स जनजागृती व सुरक्षेसंबंधी सामाजिक बांधिलकी जपली. सामाजिक बांधिलकी जपणारे फार थोडे लोक असतात. त्यातच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना एड्स संबंधी माहिती देऊन व सुरक्षेसंबंधी काळजी आपल्या व्यवसायात घेणारे असे हे रिसोड येथील प्रसिद्ध प्रतीक्षा जेंट्स पार्लरचे संचालक काशीनाथ कोकाटे. मागील 10 वर्षापासून आपल्या प्रत्येक ग्राहकांसाठी स्वतंत्र वस्त्रा वापरून त्याच्या ब्लेडमुळे होणाऱ्या रक्तस्रावामुळे एड्स होण्याची भीती व शंकेपासून बचाव करता येतो. प्रत्येक ग्राहकाला वेगळा सांकेतिक क्रमांक देऊन तो वस्त्रा वेगळा ठेवण्यात येतो. अशीच काळजी सर्वच संबंधित व्यावसायिकांनी घेऊन जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने सेवाभाव जोपासण्याचा प्रयत्न व्हावा ही सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. आणि ब्लडशी ब्लड कनेक्ट आला तर निश्चित त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. येणारा कस्टमर एड्सग्रस्त आहे त्याच्या मुखमंडावर कधी लिहिलेलं नसतं. त्यामुळे काळजी घेणं एक कधी चांगलं आणि एड्स दिनानिमित्त शासनाने अशी दखल घ्यावी आणि कोणत्याची साफसफाई एवढंच माझ्या गव्हर्नमेंटला सांगितलं माझी इच्छा माझी व्यक्त करतो. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक वेगळा वस्त्र वापरलेला आहे. यामुळे एड्स न होण्यासाठी लोकांना भरपूर फायदा झालेला आहे. रुपेश बाजारसह देविदास खनपडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, रिसोड, वाशिम. आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त एड्सबद्दल जनजागृती व्हावी यासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण असून मुंबई शहर नंबर 1 वर असून सांगली जिल्हा नंबर 2 वर आहे। त्यामुळे येथे एड्सवरती प्रबोधन करणे गरजेचे आहे। त्याकरता ही रॅली काढण्यात आली होती। यावेळी हजारोच्या संख्येने मुलांनी व मुलींनी सहभाग घेऊन एड्स बाधित रुग्णांना योग्य वागणूक देऊन रुग्ण कमी करण्यासाठी शपथ घेतली। जे काय एड्सचे पेशंट आहेत महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा हा 2 नंबरवरती आहे आणि इथं प्रबोधन करणे किंवा या एड्सच्या म्हणजे एड्स होऊ नये म्हणून प्रबोधन करणं हे खरोखरच गरजेचं आहे। आपलं आरोग्य आणि इतरांचंही आरोग्य चांगलं राहील हेही पाहणं गरजेचं आहे, म्हणून हे आज प्रबोधन आम्ही रॅली काढलेली आहे। HIV सह जगणाऱ्या व्यक्तींची सर्वसामान्यांनी सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे। पर्सेंटर HIV एड्स करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रॅली काढली आणि HIV एड्स असलेल्या रुग्णांना नक्कीच तुम्ही पाठिंबा द्या, मानसिक आधार द्या, त्यांचा HIV आणखी बरा होईल। तुम्ही भावनिक आधार त्यांना द्या, म्हणजे HIV एड्सला त्या रुग्णांना आपण नक्कीच आधार देऊ। अशोक पवार, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सांगली। सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्त शेतकरी व प्रांताधिकारी यांच्यात रंगले विविध प्रश्नांवर चर्चासत्र। नेमक्या कोणत्या प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी। रंगलेल्या चर्चामध्ये धरणग्रस्तांच्या वतीने विक्रमबापा पाटणकर यांनी चर्चेत आपली बाजू मांडली। या सर्व परिस्थितीत प्रशासन कसे अपयशी ठरले हे त्यांनी यावेळी सविस्तर सांगितले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा या परिस्थितीत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी सुचिता भिकाणे यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करून प्रश्न लवकर मार्गी लागतील असे आश्वासन दिले। आज लोकांना असं सांगितलंय की लवकरात लवकर ते सॉल्व्ह करू तिन्ही धरणांचे प्रॉब्लेम, लोकांना एकत्र घेऊन चर्चा करू आणि त्याच्यातनं काय मार्ग निघतो ते लोकांनी पण सजेस्ट करावं आणि आमच्यातर्फे पण आम्ही कायद्याला धरून जे काय करता येईल ते लवकरात लवकर करण्याचं मी आज आश्वासन दिले। बाबासो सुतार, विजयकुमार स्वामीसह अरविंद जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सातारा। आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल, तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह, तोपर्यंत नमस्कार।